नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे जमीन महसूल अधिनियम या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आता जमीन महसूल अधिनियम जो आहे हा नेमका काय आहे किंवा याचा पूर्व इतिहास काय आहे किंवा हा कायदा कोणत्या पूर्वीचे जे कायदे होते त्या कायद्यांपासून बनवण्यात आला आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता आपण महाराष्ट्र जमीन महसूल जो आहे हा 1966 साली हा अधिनियम अस्तित्वात आला. आता याची पार्श्वभूमी अशी आहे की हा कायदा येण्यापूर्वी जमीन महसूल कायदे होते का, तर होते, परंतु ते वेगवेगळ्या प्रकारचे कायदे होते. ते कायदे नेमके कोणते होते ते आपण जाणून घेऊया. आता हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी राज्यामध्ये जमीन आणि जमीन महसूल याविषयी वेगवेगळे कायदे अस्तित्वात होते. मग यामध्ये जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मुंबई शहर जमीन महसूल अधिनियम 1876, मुंबई शहर सर्वे अधिनियम 1915, मुंबई जमीन महसूल अधिनियम 1879, जमीन महसूल अधिनियम जो हैदराबादचा होता, हैदराबाद जमीन महसूल अधिनियम 1917, फसली व हैदराबाद रेकॉर्ड ऑफ राइट्स इन लँड रेव्हेन्यू हा जो होता जो 1885 होता. फसली हे कायदे मराठवाड्यातील साठी लागू होते. आणि मध्य प्रदेश जमीन महसूल अधिनियम जो होता जो 1954 सालचा होता हा विदर्भासाठी लागू होता, म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यापूर्वी. त्यानंतर सीपी अँड एलिनेशन अधिनियम 1916 हा जो कायदा होता हा विदर्भासाठी होता. त्यामध्ये आरपीसी जिल्ह्यात हा जो कायदा होता तो लागू होता. आता आपण जर जमीन आणि जमीन महसूल विषयी जर अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की इंग्रजांनी या संदर्भात हे कायदे पूर्वी केलेले होते. आणि जसं इंग्लंडला त्यांनी ती व्यवस्था केलेली होती की जमिनींचे सर्वे नंबर असेल, गट नंबर असेल, त्या धर्तीवर त्यांनी भारतात सुद्धा सर्वे नंबर, गट नंबर तयार केले होते. आणि त्या संदर्भात महसूल गोळा करायचा, शेतसारा गोळा कसा करायचा त्या संदर्भात हे कायदे तयार करण्यात आलेले होते. परंतु कालांतराने काय झालं की ज्यावेळेस भारत स्वतंत्र आला 1947 साली आणि त्यानंतर भारतामध्ये भाषा प्रांतवार रचना ही तयार करण्यात आली होती. म्हणजे ज्या भाषेचं तिथे प्रभुत्व असेल त्या भाषेचं राज्य तयार करण्यात आलं होतं. आता काय झालं की 1960 पर्यंत महाराष्ट्र हे राज्य नव्हतं. याचे कारण आहे की मुंबई प्रांत जो होता, बॉम्बे प्रोव्हिन्स, यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातला काही भाग जो होता तो मुंबईच्या संदर्भातले जे कायदे तयार करण्यात आलेले होते त्यामध्ये मुंबई राज्यामध्ये याचा समावेश होता. आता विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भातले काही जे जिल्हे होते हे मध्य प्रदेशला अटॅच होते आणि मराठवाड्याचे काही जे भाग होते ते हैदराबाद संस्थानला अटॅच होते. परंतु तिथली जी भाषा होती ही मराठी होती. आणि मग ज्यावेळेस 1960 साली मराठी भाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी गुजरात जे राज्य आहे, जे गुजराती लोकांची भाषा असलेलं राज्य, ते गुजरात स्वतंत्र आलं. आणि मग यामध्ये काय झालं की महाराष्ट्र राज्य स्थापन करत असताना मग त्याला मराठवाडा आणि इकडे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हे त्याला अटॅच झाले आणि एक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस हे जे वेगवेगळे कायदे होते जमीन महसुली संदर्भात तर ते महाराष्ट्र राज्यासाठी एकच जमीन महसूल अधिनियम असावा असा या दृष्टिकोन असल्यामुळे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर 1966 साली
हा जो जमीन महसूल अधिनियम आहे हा प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी आला। आता यामधील हे जे कायदे होते हे कायदे एकत्रित जरी करण्यात आले तर याचं मूळ जे तत्व होतं ते त्यांचे जे तरतुदी होत्या ह्या मूळच होत्या आणि ज्या राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे जमीन महसुलीच्या ज्या पद्धती होत्या त्या पद्धतींपेक्षा मुंबई शहराची जी जमीन महसुलीची पद्धत थोडी वेगळी होती आणि अशा प्रकारे जो आपल्या महाराष्ट्राला एक कायदा मिळाला त्याचं नाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम। यामध्ये जमीन महसुली संदर्भात सर्वच तरतुदी ऍड करण्यात आल्या। आता त्या कोणत्या तरतुदी आहेत त्या आपण पुढच्या भागात एक वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तरी आज पुरतं धन्यवाद।